थैंक यू। चलिए बाय। ओके, राधे राधे। हर हर महादेव मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हलमध्ये। आणि आज आपण जाणार आहे वृंदावनमधून डायरेक्ट हरिद्वारपर्यंत। तर बघूया आज लिफ्ट कोणती भेटते। पहिलीच लिफ्ट आपल्याला भेटली एका दादाने बाईकवरून आपल्याला वृंदावनमधून डायरेक्ट हायवेपर्यंतची लिफ्ट दिली होती। नाही म्हटलं तरी 7 ते 8 किलोमीटरची लिफ्ट भेटली होती। ती घेऊन आपण डायरेक्ट हायवेवर उतरलेलं आहे। आता इथून आपल्याला बघायचं आहे किती टाईम जातो आहे आपल्याला हरिद्वारमध्ये पोचायला। या साईडला आग्रा आहे आणि या साईडला दिल्लीचा रूट जातो आहे। तर बघूयात आता आपण किती टाईम जातो आहे आपल्याला। चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। व्हिडिओमध्ये नवीन नवीन ॲडव्हेंचर बघायला भेटणार आहे। तुमचा भाव तुमच्यासाठी नवीन नवीन काय काय दाखवणार। वृंदावनमध्ये 2 दिवस काढलेलं आहे, भारी वाटला। आणि त्यानंतर आपल्याला एका दादाने आपल्याला यमुना पार हायवेवरती सोडलेला आहे। आणि हायवे बघा इकडून वरतूनच आहे जवळ, इथून 5 मिनटं पण नाही लागणार चालत जायला। आणि तिकडून आपल्याला मस्त एक मोठी राईड वगैरे जी भेटल जशी भेटल त्या गाडीने आपल्याला पुढं जायचं आहे, हरिद्वारपर्यंत पोचायचं आहे। तर बघूयात आता आपल्याला किती टाईम जातो आहे, कसं काय होणार आहे। या साईडला मदत करणारे पण बरीच लोक आहेत, त्याच्यामुळे काय टेन्शनच नाही। कोणी पण गाडी बिडीला हात दाखवला तरी पण कोण पण थांबून जातं आहे, काय टेन्शनच नाही। भरपूर हेल्पफुल लोक आहेत इकडं। तर त्या सर्वांचं पण या व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद बोलतो, कारण की भरपूर लोक आपल्याला मदत करतात जेवणापासून खाण्यापासून राहण्यापर्यंत। लय भारी वाटलं। कालचा दिवस पण मस्त गेला, त्याच्या आधीचा दिवस पण मस्त गेला। आणि आज आपण निघालेलो आहे डायरेक्ट हरिद्वारसाठी। तर बघूया आज आपण किती किलोमीटर पार करतो। इथून हरिद्वार नाही म्हटलं तरी 350 किलोमीटर लांब आहे। त्याच्यातले आपण फक्त आता 8 किलोमीटर आलेलं आहे हायवेवरती। चला तर लिफ्ट घेऊया आणि बघूया कोण भेटतं आपल्याला, भेटूया। कहाँ तक जा रहे? हाँ मैं तो हरिद्वार जा रहा हूँ, आप जहाँ तक जा रहे हो वह छोड़ दोगे? मैं तो मैं जा रहा हूँ नोएडा पलवल तक। आगे तक छोड़ दोगे तो फिर? पलवल तक जा रहा हूँ। चलेगा, बैठ जाओ। ठीक है, थैंक यू। गाड़ी ये पीछे रखो, आगे ले लो। हाँ ओके, थैंक यू। किससे आए थे? ऐसे ही हिचहाइकिंग करते हुए, लिफ्ट लेते हुए मुंबई से अभी जा रहा हूँ केदारनाथ। आज कल 2 दिन मैं वृंदावन में रुका था। तो मुंबई से तो मेरी गाड़ी आई है यार। हाँ लेकिन बहुत जन मिले थे मेरे को। मुंबई से आ जाती गाड़ी। अच्छा, कब से निकले थे मुंबई से आप? मुंबई से मैं 2-3 दिन हो गए। 2-3 दिन। अच्छा, मेरे को अभी 7वां-8वां दिन चालू है मेरा। हाँ तर मित्रांनो आपल्याला मेरठपर्यंत लिफ्ट भेटलेली आहे। हरिद्वार मेरठ नहीं जा रहे हो? मतलब हरिद्वार रूट पे ही आएगा ना, यही इसी रूट पे है ना? हाँ तो मेरठ जा रही है ना गाड़ी। हाँ हाँ, मेरी गाड़ी मेरठ जा रही है। अच्छा हाँ हाँ। आप कौन सी जगह जा रहे हो? अभी मैं तो मतलब यहाँ केदारनाथ जा रहा हूँ, तो बीच में अभी हरिद्वार लगेगा ना जाते जाते, तो पहले बताते समय मैं हरिद्वार बताता हूँ। हरिद्वार से फिर ऋषिकेश ऐसे होते होते आगे आगे केदारनाथ तक पहुँचने का है। अभी मेरे को 8 दिन हुआ तब से निकला हूँ। कल 2 दिन वृंदावन में रुका, उसके बाद आज हरिद्वार तक कोशिश करेंगे जाने की, देखते हैं। तर मित्रांनो आपल्याला या दादाने आपल्याला लिफ्ट दिलेली आहे मेरठपर्यंत। तर चला थँक्यू। तर त्याने आता लिफ्ट दिलेली आहे, तर पुढं बघूया आता आपण कसं चाललं आहे। तर भेटूयात तुम्हाला डायरेक्ट मेरठमध्येच। नोएडामध्ये पोचलेलं आहे आपण आता। बाबा इकडचे रस्ते इकडचं सर्वच भारी आहे यार, एकदम रावस। इकडचे बैल बघा एकदम कसले मजबूत आहेत।
ग्रेट नोएडा. तर मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे मुझफ्फरमध्ये. एक ती गाडी भेटली होती आपल्याला. ते इथं महिंद्राचा शोरूम आहे, तिकडं त्यांना डिलिव्हरी करायची होती. मी त्यांना बोललो होतो की मी ट्रॅव्हल विदाऊट मनी करतोय, पण ते माझ्याकडे पैसे मागत होते. त्याच्यानंतर ते बोलले ठीक आहे चालेल, नसतील तर नको देऊ, काय हरकत नाही. आता मला पण नाही माहिती नाही. मी त्यांना बोललो बाबा माझ्याकडं काय पैसे वगैरे नाही आहेत, मी ट्रॅव्हल विदाऊट मनी करतोय. ज्या गाडीला लिफ्ट दाखवतोय, गाडीवाले थांबले तरच आपण पुढं घेऊन जातील, काय थांबले तरी चालतील, असं काय नाही. तर काय आता चला आलो आहे आपण. आता इथून हरिद्वार नाही म्हटलं तरी 120 किलोमीटर आहे. तर बघूया आता, आपण मेन सिटीमध्ये आहे, बघूया. चला इकडं लग्ना बिग्नाची तयारी चालू आहे का. तर मित्रांनो आपण पाठी पेट्रोल पंप होता, पण पेट्रोल पंपवर पण विचारलेला, तिथं काय आपल्याला राहायला भेटलं नाही. तर हे बजरंगीचं मंदिर आहे, तिथं पण आपण विचारलेलं, पण ते पण बोलले की तुम्ही पुढं जावा, पुढं आपल्याला भेटू शकतं काही ना काहीतरी. चला तर बघूया पुढं बघूया. पुढं बोलले ते धर्मशाला वगैरे आहे, आपण बघूया तिकडं राहायची सोय करूया आजच्या रात्र. मित्रांनो आपण तर पुढं आल्यावर या दुकानाजवळ बसलेलं आहे आणि इथून हरिद्वार ह्या साईडला आहे. या 106 किलोमीटर आहे आणि मुझफ्फर शहर समोर आहे सीधा. इथून नाही म्हटलं 5-6 किलोमीटरवर मुझफ्फर शहर चालू होतं आणि आपण आता इथं थांबलेलं आहे. 5-10 मिनटं थांबूयात आणि बघूयात आता आपल्याला पुढं काय करायचं त्याचं प्लॅनिंग करून तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. चला. फैक्ट्री है ना, अभी इसमें गुड़ बनेगा क्या? हाँ गुड़ बनता है आगे जाके. तर मित्रांनो हे दादा आपल्याला भेटले होते मुझफ्फर नगरजवळ. तिथून मला लिफ्ट दिली त्यांनी आणि आता आपल्याला जिलेबी पण खायला दिलेली आहे. तर थँक्यू दादा. अजून इथून 1-2 किलोमीटर आपल्याला पुढं सोडणार आहे. तर हरिद्वार केदारनाथ आणि हरिद्वार 72 किलोमीटर. थँक्यू. चला तर मित्रांनो आपल्याला आता त्या दादाने इथपर्यंत सोडलेलं आहे. आता इथून पुढं बघूया. आपल्याला पेट्रोल पंपावर जायचं होतं, पेट्रोल पंप तर महाग आहे, पण ते थोडं गाव टाईप वाटतं आहे म्हणून काय आपण तिथं थांबलो नाही. आता तिथून जरा पुढं आलेलं आहे, बघूया. चला जाऊया. काम पता नाही त्याच्यात. तर मित्रांनो आता आपण थोडं चालत होतो, त्याच्यानंतर इथे ते 2 भाऊ भेटलेत आपल्याला. ते आपल्याला पेट्रोल पंपावर सोडणार आहेत पुढे. इथून नाही म्हटलं तर 1 ते 2 किलोमीटर पेट्रोल पंप आहे, तिथपर्यंत ते सोडणार आहेत. दादा थँक्यू हा तुम्हाला. थँक्यू. ओके थँक्यू भाई. थँक्यू. ओके ठीक आहे भाई. चलेगा. थँक्यू, धन्यवाद. तर ह्या भावाने आपल्याला या पेट्रोल पंपापर्यंत सोडलेलं आहे. नाही म्हटलं तर 2-2.5 किलोमीटर 2-2.5 किलोमीटर पेट्रोल पंप लांब होतं, तिथपर्यंत सोडलेलं आहे त्यांनी आपल्याला. चला तर राहायला आपल्याला जागा भेटलेली आहे सरांशी बोलून घेतल्यावर. मित्रांनो आता आपण बरळ एका गावामध्ये पोचलेलं आहे आणि तिथंच एक पेट्रोल पंप आहे जिओचं, तिथं आपण आजची रात्र स्टे करणार आहे. तिकडचे जे मॅनेजर होते त्यांनी पण चांगला प्रतिसाद दिला आणि आपल्याला इथं राहायला दिलं, त्यांच्यामुळे त्यांना पण आपण थँक्यू बोलणार आहेत. आणि त्याच्याचबरोबर आपल्याला एक कॉफीसुद्धा दिलेली आहे आणि ही आपली बॅग आहे. आणि आपण आता इथून नाही म्हटलं तरी हरिद्वार 60 किलोमीटर आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला अजून नाही म्हटलं तरी 200-250 किलोमीटर जायचं आहे. तर बघूयात आता आजची रात्र आपण इथंच काढूया, टेंट वगैरे लावू मस्तपैकी आणि उद्या सकाळी भेटूयात तुम्हाला. चला.
बाय बाय.